अब खबर है वनी से, जहां शहर में हो रही दूषित जलापूर्ति को लेकर नागरिक आक्रामक हुए और प्रहार जनशक्ति पक्ष के नेतृत्व में नगर परिषद पहुंचकर निवेदन दिया। जलापूर्ति की समस्या के साथ अन्य समस्याओं का निराकरण अतिशीघ्र पूरा करने की मांग की, वरना प्रहार स्टाइल में मोर्चा निकालने का इशारा दिया। तो आइए सुनते हैं इस मौके पर वहां पर मौजूद नागरिकों ने क्या आरोप किया, स्वयं उन्हीं की जुबानी। प्रहार जनशक्ति पक्ष ने आरोप किया है कि वनी शहर के नागरिकों को बीते अनेक महीनों से दूषित जलापूर्ति की जा रही है और इस गंभीर समस्या की ओर नगर परिषद प्रशासन लगातार नजरअंदाज कर रहा है। इसी पार्श्वभूमि पर 5 अगस्त को प्रहार उप जिला प्रमुख मोबिन शेख के नेतृत्व में महिलाओं ने तथा कार्यकर्ताओं ने नगर परिषद को एक निवेदन सौंपा और यह भी कहा कि पानी के प्रश्न के साथ अन्य उनकी मांगे तत्काल पूरा करें, वरना प्रहार स्टाइल में मोर्चा निकाला जाएगा। इस मौके पर रघुवीर कार्यकर, अध्यक्ष शेतकरी संगठन वनी सैयद अहमद के साथ बड़ी संख्या में पुरुष तथा महिला कार्यकर्ता मौजूद थे। गौरतलब है, नगर परिषद में बीते अनेक वर्षों से प्रशासक कार्यरत है और प्रशासन पर किसी भी प्रकार का जनता का दबाव नहीं है, ऐसा भी आरोप उन्होंने इस मौके पर किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर वहां पर मौजूद संतप्त नागरिकों ने क्या कहा। 4 अगस्त रोजी आम्ही नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन देण्याकरिता इथं खूप मोठ्या संख्येने आम्ही इथे जमा झालेलो आहे। तर त्या निवेदनामध्ये आम्ही राजानगर, रामपुरा, शास्त्रीनगर इथे पाणी पुरवठा दूषित होत असल्यामुळे स्थानिकांच्या जीवाला खूप मोठा धोका असल्यामुळे त्यांना व त्यांच्या आरोग्यात धोका आहे। यांची पूर्ण जिम्मेदारी ही नगर परिषद मुख्याधिकारी यांची असल्यामुळे त्यांना त्या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन पाणी दूषित पाणी हे शुद्ध पाण्यात बदलवून त्यांना ते पाणी पुरवण्यात यावे। तसेच घाणीचे जे साम्राज्य तिथे आहे तिथे त्यांनी आपली घंटागाडी किंवा ट्रॅक्टर वगैरे जे काही असते त्यांच्याकडे ते पाठवून तिथले सर्व घाण साफ करून या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावे। असं न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही इथे नगर परिषदेमध्ये मोठ्या उग्र असे येऊन आंदोलन करू। आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन सदर करण्यात आलं नगर परिषद मुख्य अधिकारीला आणि हे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन सैयद अहमद यांच्या नावाने देण्यात आलेलं आहे आणि हे निवेदन अशा संदर्भात आहे की वनीमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झालेले आहे व दूषित पाणीचा पुरवठा होत आहे व संपूर्ण नगर परिषदचे मुख्य अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। याकरिता हे निवेदन देण्यात आलं आहे। जर वनी शहरातील घाणीचे साम्राज्य जसे की दीपक टाकीज परिसर झाला जिथे वारंवार दर हप्त्याला आठवडी बाजार भरतात आणि तिथं मांसाचे तुकडे फेकले जातात आणि तिथं मोठी घाण अशी पसरलेली आहे का त्या बाजारामध्ये बाहेर गावून येणारे लोक तिथं येतात आणि बाजारपेठातून सामान खरेदी करतात, तर ते घाणीमुळे त्याचे आरोग्य धोक्यात जात आहे व जिल्हा परिषद व नगर परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा कचऱ्याचं व नालीचं एवढा मोठा घाण साम्राज्य जमा झालेलं आहे। त्याच्याकडे मुख्य अधिकारी साहेब व नगर परिषदचे कर्मचारी, स्वच्छता विभाग हे लक्ष नाही देत आहे। याकरिता आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे। तरी या निवेदनावर जर सदर कारवाई करण्यात नाही आली तर नगर परिषद जवळच आम्ही एक तीव्र आंदोलन करू, हे प्रहार जनशक्तीचे कडून आम्ही इशारा आहे आमचा। CTV के लिए हमारे प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।